लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र अर्जांची माहिती मागवलेली आहे। आदिती तटकरे यांची ट्विट करत ही माहिती आहे। सुमारे 26,34,000 लाभार्थी अपात्र असताना योजनेचा लाभ घेत आहेत। काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याची माहिती आहे। काही कुटुंबांमध्ये 2 पेक्षा अधिक लाभार्थी आहेत। पुरुषांचे सुद्धा अर्ज आहेत। जून 2005 पासून 26,34,000 अर्जदारांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून लाभ पुन्हा सुरू होणार अशी माहिती आदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी माहिती मागवलेली आहे। महिला आणि बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून ही माहिती मागवलेली आहे। सुमारे 26,34,000 लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आली आहे। आम्ही यावेळेस महिलांना लाडकी बहीण योजना आणलेली आहे। त्याच्यामध्ये कधी बातम्या येतात लाडक्या बहीण योजनेचे पैसे काही पुरुषांनीच घेतले, हे चालणार नाही, त्या पुरुषांना सोडणार नाही। ते पैसे लाडक्या बहिणींकरता, आमच्या घरी मुलींच्या करता, बहिणींच्या करता, मातांच्या करता, ज्यांचं 2.5 लाखाच्या आत वर्षाचं उत्पन्न आहे। आणि त्याच्यामुळं मध्ये एक बातमी आली, औषध नोकरीला तेच पैसे घेतात, नाही चालणार। शेवटी नियमांनी सरकार चालतं, शेवटी कायद्याने, संविधानाने, घटनेने राज्य आणि देश चालतो, परिसर चालतो। आणि त्याकरता ज्यावेळेस अशा प्रकारच्या तक्रारी येतात त्याच्यात ना कुणाला त्रास व्हावा ही अजित पवारची किंवा महायुतीच्या सरकारची धारणा अजिबात नाही। पण चुकीचं होत असेल तर ते थांबवलं पाहिजे, दुरुस्त केलं पाहिजे। या प्रकारे आम्ही तिथं जातो। आज 45,000 कोटी रुपये वर्षाचे, मी 7 लाख, यंदा 7.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प राज्याच्या करता सादर केला पुरवणी मागण्यांच्या सहित। आता त्याच्यात 45,000 कोटी माझ्या लाडक्या बहिणींना जातात वर्षभरात। नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती तिथं एनडीएचं सरकार काम करत आहे। इथं आम्ही सगळेजण, देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, मी आणि आम्ही आमचे पक्ष महायुतीचं सरकार काम करत आहे। कधी कधी कुठं काही चुकल्यानंतर पेपरमध्ये, टीव्ही बघता कोण काय करतंय, चुकीचं समर्थन मी करतच नाही। माझ्याही कोणी चूक केली तर त्याबद्दल मी कारवाई करणारा कार्यकर्ता आहे। मी एकदा तुम्हाला समजून सांगेन, 2दा समजून सांगेन, 3दा समजून सांगेन, पण इजा बिजा तिजा झाल्यानंतर 4थ्यांदा मी काही समजून सांगत नाही। हा माझा स्वभाव नाही। आणि त्यामुळं जर झोपेचं सोंग घेतलेला असेल तर त्याला आपण जागाच करू शकत नाही। मला नवीन पिढीला आता इथं हास्य, इथं बाकीचे कार्यकर्ते, मला त्या सगळ्या तरुणांना सांगायचं, बाबांनो, आम्ही पण आमच्या राजकीय जीवनाची सुरुवात केली। मला नशिबाने माझ्या बारामतीकरांनी साथ दिली। मी वयाच्या 30व्या वर्षी खासदार झालो, पहिला खासदार झालो, सुधाकर नायकांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झालो। आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळी पदं मला मिळत गेली। मी माझ्या भागातल्या जनतेचा विश्वास संपादन केला। यावेळेस 8व्या वेळेला मी तिथं आमदार झालो, 8व्या वेळेला। आणि काही जण म्हणत होते आता असं काय खरं नाही, पण बारामतीकरांनी दाखवलं 1 लाखाच्या पुढे मला तिथं निवडून दिले, 1 लाखाच्या पुढे। लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी अपडेट होती, कारण लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची जी बातमी आहे ती अजितदादा यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहेत। कारण भरपूर महिलांच्या खात्यावरती अजूनही जूनचा हप्ता आलेला नव्हता आणि त्यांना त्यांचे कारणसुद्धा समजत नव्हते। तर यामध्ये ज्या महिला आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत। यामध्ये जो आकडा समोर आला आहे तो आहे 26,34,000 महिलांना अपात्र करण्यात आलेले आहेत। म्हणूनच या महिलांना त्या जूनचा हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे आणि जी पडताळणी ती सध्या स्थगित करण्यात आलेली आहे। कारण आपण बघू शकतो की आता निवडणुकाला देखील सुरुवात होणार आहे आणि याच कारणाने जी पडताळणी होती, जी स्फुटणी होती, ती सध्या थांबवण्यात आलेली आहेत। आणि ज्या महिला आहेत की त्यांना जूनचा हप्ता मिळालेला नाही आहे त्या सर्वांना जून महिन्याचा हप्तासुद्धा मिळणार आहे आणि जुलै महिन्याचा हप्तासुद्धा मिळणार आहे। परंतु जे पुरुष होते की त्यांनी डबल फॉर्म भरलेले होते किंवा चुकीचे फॉर्म भरलेले होते तर त्यांना जे अपात्र आहे ते ठरवण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यावरती जी कारवाई ती करण्यात येणार आहे। परंतु तुम्ही जर महिला असाल आणि तुम्हाला आधी जर लाभ भेटलेला असेल तर तुमच्या खात्यामधून 1 रुपयासुद्धा परत घेतला जाणार नाही आहे। तुम्हाला या महिन्याचा आणि जून महिन्याचा लाभसुद्धा मिळणार आहे। परंतु निवडणूक झाल्यानंतर याची जी पडताळणी आहे ती पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, म्हणजे तुम्हाला त्या वेळेपासून जो हप्ता आहे तो बंद करण्यात येणार आहे। परंतु सध्या तुमच्या खात्यावरती जर जूनचा हप्ता मिळालेला नसेल, जुलैचा मिळाला नसेल तर हे दोघे हप्ते तुम्हाला आता खात्यामध्ये मिळून जाणार आहे। त्याबद्दल कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही आहे।